फलंदाज सलामीची जोडी मैदानात उतरायचे लवकरात लवकर. खौफ खुदा का रखो दुनिया का नहीं, दुनिया का खौफ दुनिया में ही रह जाता है और खुदा का खौफ जन्नत तक लेके जाता है. ये जन्नत ही है जो हम आपको पहुंचाएगी पूर्णगढ़ सुपर लीग के टूर्नामेंट के अंतिम विजेता बनकर. यावेळेला मात्र सलामीची जोडी मैदानात उतरत असताना टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत होतोय. इशरत आणि मकसूद यांची जोडी स्ट्राइक घेणार. मकसूद नॉन स्ट्राइक एंडला, इशरत असणार. शकील ओके. चला रॉंग इन्फॉर्मेशन देऊ नका. शकील आणि मकसूद सलामीची जोडी आहे असेल तर इशरत पहिली गोलंदाजी करेल. सलामीची जोडी इशरत ला गोलंदाजी करावी लागेल. सलामीच्या जोडीला फलंदाज शकील आणि मकसूद. अजमुद्दीन की ये टीम आहे. अजमुद्दीन कर्णधार. यावेळेला मात्र सजवलेली दिसते. पिंजरा बनवलाय. 3 ऑफ साइडला 3 फिल्डर, विकेट कीपर, त्यानंतर एक शॉर्ट मिड विकेट ठेवलाय. त्याचबरोबर मिड ऑन मिड ऑफ पोझिशन, मिड विकेट पोझिशन सर्कलमध्ये, आणि त्यानंतर फाईन लेग पोझिशन. आणि डीपचा जर आपण विचार केला तर 2 खेळाडू हे बाहेर राहू शकतात. तर ते आहेत लॉंग ऑफ रिजनला एक खेळाडू आहे आणि डीप फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या माध्यमातून एक खेळाडू आहे. अशा प्रकारे फील्ड पोजीशन यावेळेला इशरत ने केली है. दोनों टीमों को एक बात बताई जाती है, आपको पानी बैट जो भी देना है जैकेट के बिना अंदर नहीं आना है, और हर प्लेयर को ट्रैक और शूज कंपलसरी है. पहिला मॅच आहे बाबा. चला सामन्याला सुरुवात होते. सॉफ्ट बॉल शकील साठी. यावेळेला मात्र बॉलला तटवलाय. एका धावेसाठी कव्हरच्या दिशेने स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आपल्याला फलंदाजाकडून. पहिला पॉवर प्लेचा षटक. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही फक्त पूर्णगडचे प्लेयर उतरू शकता मैदानामध्ये. हा रूल या सुपर लीगचा, पूर्णगड सुपर लीगचा. आणि त्या माध्यमातून पहिला बॉलचा 1 धाव, 1 बिना किसी विकेट के नुकसान पे. बल्लेबाजी करण्यासाठी आलाय नवीन फलंदाज. यावेळेला नॉन स्ट्राइक कडून स्ट्राइक एंड कडे मकसूद सागवेकर. मकसूद पहिला बॉल यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल होता. दिशा दिली आहे त्याला फाईन लेगच्या दिशेने डिक्लेरेशन स्वरूपामध्ये. 1 धाव, एका धावेने धावसंख्या 2 वरती. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल ठेवतोय कारण त्याला माहिती आहे की पहिला नवीन बॉलवरती हिट करणे एवढं प्रॉपर इझी नाही आहे. कालपासून आपण पाहिलेत की नवीन बॉलवरती शॉट लागत नाही आहे. थोडा हा बॉल 10x नाही आहे आणि त्यामुळे फलंदाजाला षटकार मारणे हे टेक्निकली सुपरलेटिव्ह काम होऊ शकतं. पण त्यासाठीच इशरतचा पुढचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. अलॉंग द ओव्हर द पॉइंट क्षेत्राच्या वरून जातोय. मिळताय 4 धावा. शॉट खेळलाय जबरदस्त भावा. ये शॉट पहिला चौकार. त्यामुळे स्ट्रेट ड्राईव्ह खेळला तर मात्र चान्सेस आहेत. धावसंख्या 7 वरती. मकसूद स्वतःच्या वैयक्तिक 5 वरती. आता शकील फलंदाजी करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, पंच केला, रनआउट होईल का? पण तितक्याच चप्पलतेने आणि तितक्याच दाणाक्षपणे 1 धाव पूर्ण केली. चाणाक्ष अशी रनिंग बिटवीन द विकेट. मकसूद फुल फॉर्ममध्ये आहे पहिल्या बॉलपासून. धावसंख्या 8 वरती पोहोचवली जाते. धावसंख्या बिनबाद 8. इशरत वरती पहिला
हमला चढवलाय, वार केलाय, वाराला प्रतिवार करावं लागेल. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फाईन लेग, डीप फाईन लेग, लेग गलीच्या दिशेने एक धाव डिक्लेरेशनच्या स्वरूपात. धावसंख्या 9 वरती षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 9. बिनबाद 9. चांगली सुरुवात यावेळेला पाहायला मिळते, कारण आपण पाहिलं मगाच्या सामन्यांमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा येत नाही आहेत, विकेट जात आहेत. पॉवर प्लेचा फायदा घेता आला नाही, परंतु तितकाच प्रयत्न चांगला होता. धावसंख्या झाली आहे 12. ओके, इट्स लाईव्ह नाऊ. सर्वांचं हार्दिक स्वागत. पूर्णगड स्पोर्ट्स लाईव्ह वरती माध्यमातून पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. हा बॉल मात्र ओरपिच डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता, थोडासा मागे राहिला बॉल आणि शफल आउट होऊन त्याला फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. धाव काही मिळत नाहीये. एक डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 12 वरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी यावेळेला मात्र फायरोज यांच्याकडून. यावेळेला ग्लान्स केलाय एका धावेसाठी. एकच धाव मिळेल, कारण डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय बॉल. शकील यांच्याकडून येतोय एक धाव. अजून मकसूद यांच्याकडून येतोय एक धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. 13 फॉर नो लॉस. 13 ही धावसंख्या. मकसूद खेळतोय वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती. इन बिटवीन जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देणारी गोलंदाजी फायरोज यांची. 2 बॉल शिल्लक या षटकातील. तसं काय पाहिलं तर 9 नंतर 13 धावा, 4 धावा दिल्यात. यावेळेला पुन्हा एकदा पॅडवर आपटलाय. पायाला लक्ष केलं गेलंय गोलंदाजाकडून. मकसूदकडे कोणतेही उत्तर नव्हतं. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या फक्त वाढते. रनसंख्या बनी आहे 14. 14 बॅट कट. यावेळेला मात्र बॅटने आलाय, थोडासा इनसाइड एज लागली आहे. अंपायरचा इशारा येतोय बॅट कटचा. इन बिटवीन. रन संख्या 9 वरती पुढच्याकडून पुन्हा एकदा. यावेळेला फ्लाईट दिला होता, बॉलला हवेमध्ये पाठवलंय. एक तर धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी रन आऊट. हो, शूट चांगला होता, बॅकअप चांगला नव्हता, त्यामुळे 2 धावा वसूल करण्यात यशस्वी होतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढवली जाते 16 वरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाहीत. कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत. म्हणूनच मी म्हणतो की रसिक प्रेक्षकांना भावनांना किंमत द्या. प्रत्येक चौकाराला, षटकाराला 2 धावांना टाळ्यांच्या गजराने तुम्ही त्यांचं स्वागत करा, एवढी अपेक्षा करूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. फलंदाज बाद शकीलच्या स्वरूपात.
जाऊया नवीन बिटून द विकेट शकीलची कमी पडली, कारण तिथे जाईपर्यंत 2 धावा व्हायला पाहिजे होत्या. मकसूद याने तर 2 धावा पूर्ण केल्या होत्या. शकील थोडासा मागे राहिला आणि दिस इज द स्टोरी ऑफ द लास्ट बॉल. पुढचा बॉल गोलंदाजी करण्यासाठी तयार. यावेळेला पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु फ्लिक ऑफ द रिस्ट बॅटिंग करण्याचा प्रयत्न वारंवार दिसतोय, त्यामध्ये असफल होतोय. रन फक्त एक मिळतोय, 22च्या स्वरूपात असेल रन संख्या असेल एक धावेने वाढून 18. एक गडी बाद 18. तिसऱ्या षटकामध्ये इथे मात्र प्रहार करावे लागतील, इथे मात्र वार करावे लागतील, इथे मात्र हल्ला करावा लागेल, इथे मात्र वाजवावा लागेल, युद्धाचा समर शंख वाजवावा लागेल. त्यासाठी मात्र तयार आहे बावा स्ट्राईक एंडला. अजमुद्दीन दरवेश अर्थात बावा गोलंदाजीचा सामना आउट केलाय. अंपायरकडे पाहिलं जात आहे, अंपायर मात्र वाईड बॉल घोषित केला जातोय. वाईड बॉलने धावसंख्या वाढते, 19 वरती पोहोचवली जाते. 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बावा गोलंदाजी करण्यासाठी फैरोजने चांगलं षटक टाकलं होतं, परंतु यावेळी तिसरं षटक घेऊन आलंय उमामाकडून अपेक्षा आहेत. पहिल्या 2-3 षटकांचा जर विचार केला तर पहिला ओव्हर जो टाकतो तो तिसरी ओव्हर टाकतो असं पाहिलं आपण. यावेळेला फक्त दिशा दिली आहे, हलकेच बॅकफूट ड्राईव्ह, डिफेन्सिव्ह ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण केली जाते. स्क्वेअर लेग रिजनला 1 धाव, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. प्रोटेक्शन आहे तिकडे सर्कलमध्येच. 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये ठेवले गेलेत. 1 2 3 डेड बॉल. अंपायर नो बॉल होऊ शकतो. सर्कलमध्ये 3च प्लेयर आहेत, बघा जरा वॉच करा. वन शॉट प्लेयर आहे. इकडे द्या, न्यूज द्या ना आमच्याकडे. अच्छा 1 शॉट है प्लेयर उनका, तो 11 ही प्लेयर आहे. फिर भी 4 पाहिजेत. 10 प्लेयर असले तरी 4च पाहिजेत. अंपायर 1 शॉट आहे ठीक आहे, पण 4 प्लेयर पाहिजेत आतमध्ये. एज पर रूल हम बोल रहे हैं 10 खिलाओ, 9 खिलाओ, 7 खिलाओ, 6 खिलाओ, 4 प्लेयर अंदर चाहिए. ठीक है, अभी अंपायर आप डिसीजन बताओ हमें. अंपायर का डिसीजन फाइनल डिसीजन है, तो अगर आपने ये तय किया है तो यही डिसीजन रहेगा. ठीक है, ओके, चलेगा चलो. ओके 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 ओके. ओके ठीक है चलो. अंपायर का डिसीजन, फ्लाइट दी थी गेंद को और ये सिर्फ फ्लिक किया इस गेंद को 1 रन के लिए. अलोंग द कारपेट गेंद जाती हुई मिड विकेट पोजीशन पे 1 रन के लिए. अजमुद्दीन, सॉरी, मकसूद नॉन स्ट्राइक एंड पे गए. अजमुद्दीन यहाँ पे रिवर्स अटेम्प्ट किया था. अजमुद्दीन ने फ्लॉ यहाँ पे फुलर लैंड डिलीवरी डाली थी. ये फ्लिपर कहाँ जा सकता है? अनिल कुंबले सर ने जो बॉल डाली थी फ्लिपर, स्लोअर डिलीवरी लेकिन इनटू द पिच, विकेट के अंदर. यॉर्क, वो स्पिनर जब यॉर्क करता है तो उसको फ्लिपर बोला जाता है. tenniscricket.in, टेनिस क्रिकेट में अगर हम देखा जाए तो 14-15 रनों का जो रनअप लेता है वो फास्टेस्ट डिलीवरी डाल सकता है. यहाँ पे स्लोअर डिलीवरी थी, अंदर आती हुई 1 रन के साथ 22 रन, 1 विकेट के नुकसान पे रन संख्या बनी है 22.
22 रन आखिरी गेंद इस ओवर की, तीसरे ओवर की आखिरी गेंद डालते हुए यहाँ पे उमामा, यावेळेला मात्र कंट्रोल केलाय उमामाने, पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार आहे. फुल टॉस, पुन्हा एकदा फुल टॉस घेतलाय, परत एकदा अलॉंग द ग्राउंड खेळलाय शॉट. एक धाव तर पूर्ण केली जाते, फंबलिंग केली जाते. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी, एक कव्हरच्या दिशेने फंबलिंग, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर करून फिल्डर येतोय आणि त्याने मात्र बॅकअप केलाय. 2 धावा मिळत आहेत इन बिटवीन. 2 धावांनी धावसंख्या वाढवली जाते. धावसंख्या होते 24. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. पुढच्या 2 षटकात काय होणार? प्रहार होणार का? आक्रमण होणार का? कोण घेणार रिस्क? मकसूदला यावेळेला रिस्क घ्यावीच लागेल आणि बावा याला कॅप्टनशिप इनिंग खेळावी लागेल, परंतु त्यासाठी ब्रेक. इशरत वैयक्तिक स्वतःचं दुसरं षटक घेऊन इशरत जो कर्णधार आहे आणि सामना करेल मकसूद. नॉन स्ट्राईक एंडला कर्णधार बावा आहे. हे 12 बॉल फार महत्त्वाचे असतील गुलजारसाठी. प्रयत्न स्टेप डाऊन झाला होता क्षेत्र फलंदाज, यावेळेला मात्र टच अँड गो आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का मिळतोय. पुन्हा एकदा दोन्ही रनआउट झालेत. 25 या धावसंख्येवरती मिळतोय, 26 या धावसंख्येवरती मिळतोय धक्का नंबर 2. थँक्यू व्हेरी मच डीजे. यावेळेला मात्र 2 धक्के मिळत आहेत. 26 अशी धावसंख्या. इशरत बांगी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला पिंच हिटरची गरज आहे. नवीन फलंदाज जातोय का? तो पिंच हिटिंग करू शकेल का? तो हिट पॉवर हिटिंग करू शकेल का? बासित फलंदाजी करण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला, परंतु कर्णधार बावा अजूनही स्ट्राईक एंडला. त्याच्यावरती जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. 10 धावांची आवश्यकता, 10 चेंडूंची अजूनही गेम बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा स्टेप डाऊन होतोय, परंतु बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही आहे, कॉन्टॅक्ट होत नाही आहे सही तरीके से. फुटवर्क क्रिकेटमधलं आणि मोबाईलमधलं नेटवर्क तुम्हाला आयुष्यामध्ये कामयाब बना सकते हैं. कामयाबी ताकत नहीं, निरंतरता की कहानी है. जिसने भी आजमाया, जरूरत से सिखाया, असंभव भी संभव होनी है. तो असंभवाला संभव करण्यासाठी तुम्हाला काहीतरी असा चमत्कारिक गेम करावा लागेल, ड्रॅमॅटिकली चेंज करावा लागेल गेमला. 27 अशी धावसंख्या झाली आहे. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा आपटलाय खाली, डेड बॉल. अंपायरचा इशारा येतोय. इशरत बांगी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केलं. पुन्हा एकदा यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल 1D सेक्शनसाठी जातोय. एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 28. नवीन फलंदाज जो आलाय त्याचं नाव आहे बासित. बासितला प्रहार करावं लागेल. बासित मैटर बड़े होते, विराट खड़े होते, याद रखो वो कोहली जिन्होंने अपने नाम का परचम किया है. आज आपली वेळ आहे, ती वेळ मात्र कोहली सारखी करून दाखवायची आहे. मॅटर है बड़ा तो हम खड़ा है. यावेळेला मात्र बॅकफूट ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर रिजनला, तिकडे मात्र डीप कव्हर बाउंड्रीला प्रोटेक्शन आहे चांगला. क्षेत्ररक्षण
तिथे मात्र होत आहे. बॅकअप चांगला केला जातोय. पूर्ण ते सर्कल टर्नआउट करतोय क्षेत्ररक्षक. फिल्डरचं नाव सुद्धा 31 धावा. येणारे 6 चेंडू कुठपर्यंत पोहोचू शकतो. मगाशी आपण पाहिलं 31 धावा. येणारे 6 चेंडू कुठपर्यंत पोहोचू शकतो. मगाशी आपण पाहिलं 40 धावा, 42 धावा, 45 धावा. तोपर्यंत कॉम्पिटेटिव्ह टोटल पर्यंत जाईल का हा संघ. येणारे 6 बॉल काय होतील. ओके चलो अंपायर जल्दी से जल्दी चालू कीजिए मैच को. यहाँ पे एक्स्ट्रा प्लेयर आ रहा है. आणि पहिला जो आमचा डिसिजन होता तो राईट डिसिजन होता की ते पाहायला पण प्रोफेशनली करेक्ट वाटतं. यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते इतकं डिसेंट वाटतं जसं काय आपल्याला वाटतं की इंटरनॅशनल क्रिकेट पाहतोय. जेव्हा एखादा एक्स्ट्रा प्लेयर येतो जॅकेट घालून आणि तेव्हा काहीतरी वाटतं आपल्याला की एक्स्ट्रा प्लेयर आला आहे, चहापाणी देऊन गेला आहे, संदेश देऊन गेला आहे कोचचा फिल्डिंग टीमला. या बॅटिंग टीमला यावेळेला मात्र 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 4 षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती 31 आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवू शकतील. नवीन गोलंदाज यावेळेला लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा येतोय. +1 1D सेक्शनमध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्या वाढली जाते. गोलंदाज अलकमा. नाव सांग काय नाव सांग. अलकमा. ओके बॉलरचं नाव आहे अलकमा. यावेळेला मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला बॉल वाईड, दुसरा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. कीपर कडून थोडीशी पंबलिंग. रनआउट होणार का, परंतु तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट क्लास दाखवत आहेत इथे दोन्ही फलंदाज. बासित कडून फटके येत नाहीयेत कासाठी. एकदा यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न प्लेड ऑन झालाय आणि बत्ती गुल दांडी गुल 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 गुल. वेळेला मात्र काबिलियत दाखवत नाहीये स्वतःची. उनको काबिलियत दिखानी पड़ेगी. नाम है काबिल तो हम काबिल है. 3 गेंदे आखिरी की. 3 गेंदों पे 3 बड़े हिट आ जाओ. रन संख्या 50 के आर पार कर जाओ. रन संख्या अभी भी बनी है 34-34. अलकमा लेफ्ट हँड राऊंड द विकेट मारा करेल. पहिला बॉल यावेळेचा पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल होता. त्याला माहिती आहे की काबिल बॅट फिरवणार आणि स्विंग मोठा येणार. 1 धाव तर मिळणार. 1D सेक्शनमध्ये जातोय. इथे इंटेलिजंट क्रिकेट पाहिजे. शॉर्ट ऑफ लाईन डिलेव्हरी आहे, स्लोअर डिलेव्हरी, लेग कटर आहे. थोडासा जबरदस्त पूल जर केला तर तो बॉल जाऊ शकतो फाईन लेग क्षेत्रामध्ये. ती लाल जी छत्री दिसते ती टार्गेट करणे फार गरजेचं आहे. यावेळेला परत एकदा मिस टायमिंग होते. टाइम नाहीये, होत नाहीये, फुटवर्क नाहीये. खडे स्टँड अँड डिलेवर्डचा जमाना आजचा तर नाहीये.
कारण स्टँड अँड डिलिव्हरसाठी तुम्हाला पॉवर जनरेट करावी लागते, टायमिंग प्रॉपर लागते, बॉल तुमच्या बॅटच्या पट्ट्यात पाहिजे. या सगळ्या धाव वसूल केली जाते. 37 धावसंख्या 37. सुपर जायंट्स कडून सुपर परफॉर्मन्स होतोय. या ठिकाणी मात्र जायंट ही पॉवर हिट आली नाहीये. सिंगल डबल 1D याच्या माध्यमातून कशी तरी धावसंख्या 37 पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेत. 38 धावांची आवश्यकता आहे. का डिफेंड करणार का 38 धावा? त्यासाठी कोणती अस्त्र असतील, त्यासाठी गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे कोणते तोफखाने असतील, ती मिसाईल्स बाहेर काढणे गरजेचं आहे. जमाना मिसाईल्सचा आहे. तुम्ही पाहत असाल वेळ युद्धाची आहे तर जमाना मिसाईल्सचा आहे. क्रिकेटच्या क्षेत्रावरती सुद्धा तुम्हाला जर सलामीला आक्रमकता घेणार की स्टेडीली ह्या 38 धावा पूर्ण करणार, येणारा काळ ठरवेल. तोपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया स्वामी समर्थ कृपा. सुपर लीग बॉस ऑफ द टॉस हमदान हरिकेन्स कर्णधार या. दिस इज द लास्ट कॉल. पहिली ओव्हर चालू होण्याच्या अगोदर या. पहिली ओव्हर चालू होण्याच्या अगोदर या. हमदान हरिकेन्स आणि रोहान्स फोनिक्स कर्णधार यायचा आहे. 5 ओव्हर 30 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सुपर जायंट काय करणार? सुपर जायंट कडे मात्र 30 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. समीर सरांच्या गोड आवाजामध्ये आपण थोड्याच वेळामध्ये ऐकणार आहोत. या मॅचचा नाणेफेक होईल पुढच्या मॅचचा. सुपर जायंट्स आणि जो सामना चालू आहे गुलजार हिरोज यांच्या नंतर होणारा मुकाबला. रोहान्स फोनिक्स कॅप्टन, दिस इज द लास्ट कॉल फॉर यू. रोहान्स फोनिक्स आणि हमदान हरिकेन्स कॅप्टन आपण यायचंय. हमदान हरिकेन्स कॅप्टन आपण यायचंय. चला मतीन हाथोड़कर जिनकी की ये टीम भी है. हाँ ओके, इनके भाई की ना इंजमाम हाथोड़कर की ये टीम है. रोहान्स फोनिक्स ऑक्शन में उनको देखा था. इंजमाम भाई को क्या क्लासी गेम किया था उन्होंने. बड़े बड़े नामों को अपने टीम में शामिल करने के लिए उन्होंने तो उस ऑक्शन में परवेज भाई भारी टॉस के लिए उड़ा दो. गेम खेला था. परवेज जल्दी से मतीन. ओ देखो वो आया. किफायत आजा, चल फटाफट. मतीन हाथोड़कर कर्णधार आणि परवेज भाई इधर प्लीज आ जाए. मैच चालू होने से पहले टॉस होना है. पहिला बॉल टाकायच्या परवेज अगोदर भाई, टॉस व्हायला टॉस पाहिजे. केली. प्लीज जरा रिस्पेक्ट द्या आमच्या आवाजाला सुद्धा. एक बात सोचो, डिसीजन लेके आओ. टॉस के बाद डायरेक्ट डिसीजन देना है आप लोग. चलो चलते हैं टॉस ऑफ द बॉस ऑफ द टॉस के ऊपर. तो ओमकार भाई को मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आपका ये जो कैमरा है वो बॉस ऑफ द टॉस में जाइए. पूर्णगढ़ सुपर लीग टॉस के लिए दोनों कप्तान यहाँ है. परवेज और किफायत. कौन कॉल करेगा? किफायत कॉल करेगा. परवेज भाई, आपने कल से मैच देखते हुए बैठे हैं, आपकी नजरें नहीं हटी है. सेट नहीं हो रहा है तो हम नई करके अभी सामने वाली टीम को 30 तक अंपायर वेट. सेट करेंगे, टारगेट देने. उसके बाद हम लोग चेस करने का ट्राई करेंगे वो कम से कम ओवर में. बेस्ट ऑफ लक. अगर आपको पहली बैटिंग देते हैं तो आपने क्या माइंड सेट करके उतरोगे? हम लोग तो 40 प्लस सेट करके उतरेंगे. कभी. थँक यू. थँक्यू सर. समीर सर थँक्यू. जाऊया मैदानाकडे.
पाहिजे धावा 38. नवीन फलंदाज जे सलामीची जोडी मैदानामध्ये उपस्थित आहे, स्ट्राईक एंडला आहे. इशरत नॉन स्ट्राईकला आहे भावेश आणि गोलंदाजीचा भार स्वीकारेल. पहिला बॉल येतोय आखूड टप्प्याचा, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज बावा यांच्याकडून कर्णधार अजमुद्दीन. डिसिजन येईल नो बॉल का वाईड बॉल? अंपायरचा इशारा येतोय वाईड बॉल. येस इट इज वाईड बॉल. वाईड बॉलने धावसंख्या वाढेल, खाता खोलेल. इनफॅक्ट श्री गणेशा होईल, प्रारंभ होईल, शुभारंभ होईल. धावसंख्या 1. 38 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. बावाला कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल, कंट्रोल करावं लागेल स्वतःच्या गोलंदाजीवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. 4-5 पावलांचाच रनअप आहे. फ्लाईट दिलेली आहे. रनआउट होणार का? रनआउट रनआउट. ओ हो, थोडा रनआउट झालाय. इनफॅक्ट रनआउट झालाय. फलंदाज बाद होतोय. भवेश हा बॉल केला होता, अलॉंग द ग्राउंड खेळला होता शॉट. फ्लाईट दिली होती बॉलला, परंतु पाठवला होता मिड विकेट रिजन मध्ये. पहिला धक्का मिळतोय. स्ट्राईक एंडला उमामा. पुन्हा एकदा पुढचा बॉल आखूड टप्प्याचा. हिट करण्याचा प्रयत्न होता, कव्हर ड्राईव्ह किंवा स्क्वेअर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव. स्क्वेअर कट होऊ शकला असता या शॉटला, परंतु बॅटचं एलिव्हेशन जर बघितलं आपण, ग्रीप इतके अंडर द एज आहे, म्हणजे ग्राउंड डीप ज्याला ग्रीप ज्याला बोलतात, ग्राउंडेड ग्रीप आहे. त्यामुळे हा स्क्वेअर कट झाला नाही. थोडासा अपर ग्रीप पाहिजे स्क्वेअर कटसाठी, कारण त्यामुळे तुम्हाला शफल व्हायची गरज नाही स्टँड एंड डिलिव्हर खेळण्यासाठी. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. धावसंख्या 2 वरती. 1 गडी बाद 2. पुढचा बॉल बावा यांच्याकडून. यावेळेला डिफेन्सिव्ह शॉट खेळला जातोय, बॅक फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट. एका धावेसाठी, एका धावेने धावसंख्या 3 वरती पोहोचवली जाते. 38 धावांचं टार्गेट आहे. या 38 धावा कशा पद्धतीने चेस आउट करणार हे पाहणे खूप औत्सुक्याचं आहे, कारण हिट करायला गेले तर विकेट जाऊ शकतात. 38 धावा डिफेंड होऊ शकतात. आपण पाहिल्या 36 धावा डिपेंड होऊ शकतात, 38 धावाही डिपेंड होऊ शकतात. परंतु डिसिप्लिन पाहिजे गोलंदाजीमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिजे. ज्या क्षेत्ररक्षणाची साथ लाभली होती सुपर जायंट संघाला, ते क्षेत्ररक्षण पाहिजे गुलजार हिरोज संघाला सुद्धा. यावेळेला मात्र गुलजार हिरोजकडून थोडासा अटॅकिंग मूडवरती आलोय, कारण उमामा फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. बावा यावेळेस सिली पॉईंट ठेवलाय किंवा शॉट. हो, आखूड टप्प्याचा बॉल बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, नाहीतर पॉईंटच्या वरून हा चौकार जाऊ शकला असता. यासाठी प्रॉपर टेक्निक लागतं, प्रॉपर टायमिंग लागतं, ते मात्र नाहीये. उंची थोडी कमी आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजाच्या. हे गोलंदाज बावाने. अजमुद्दीनने धावसंख्या 4 वरती पोहोचवली जाते. पहिल्या षटकामध्ये बावाने मात्र सुरुवात चांगली केली आहे. बावाने विकेट सुद्धा घेतलाय रनआउटच्या माध्यमातून. नवीन फलंदाज उमामा गेलाय मैदानामध्ये. उमामाची कीर्ती छोटी आहे, मूर्ती छोटी आहे, कीर्ती किती आहे महान ते पाहायला पाहिजे. पण त्यासाठी त्याला ते स्टार चमकावावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. ये झोक देना पडेगा. पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. ओव्हर द विकेट मारा करेल. आखूड टप्प्याचा बॉल. पुनश्च एकदा सेम डिलेव्हरी ओव्हर द विकेट आणि आखूड टप्प्याचा बॉल. ऑफ स्टंपच्या वाईड अँगल क्रिएट केला जातोय. बॉलला फक्त दिशा दिली जाते, कोणताही स्विंग नाही आहे त्याच्यामध्ये. स्टार स्ट्रेट 180 डिग्रीमध्ये बॉल. धाव काही मिळत नाही उमामाला. धावसंख्या 4 वरती. विकेट किपर मात्र चांगलं काम करतोय. लास्ट बॉल या षटकातील. मॅच रंगतदार बनणार. पहिल्या षटकामध्ये बावा दाखवून देतोय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल.
पुन्हा एकदा थोडासा बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी, रनआउट रनआउट. हो, डिरेक्ट हिट पाहिजे होती. मला आठवण झाली मुंबई इंडियन्सच्या मॅचची आणि शेवटच्या बॉलवरती 1 रन पाहिजे होती. हार्दिक पांड्याची ती विकेट ला थ्रो लागला नाही आणि मुंबई इंडियन्स हरली. उद्यापासून IPL चालू होतोय तर जस्ट रिमाइंड करण्यासाठी 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते 5 वरती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिजेत 5. वर रिक्वेस्ट आहे जल्दी से जल्दी मॅच चालू कीजिए मध्ये. आणि हा मुकाबला होणार रोमहर्षक. 6-5 षटकांमध्ये पाहिजे होते 38 धावा. पहिल्या षटकामध्ये निघाल्यात 5 धावा फक्त. म्हणजे आता इक्वेशन बदललंय. 24 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. 24 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. ऐसा बोलते हैं कि जब तक कि आखिरी गेंद नहीं डाली जाती क्रिकेट में फैसला नहीं होता. तो क्रिकेट में फैसला होने के लिए आखिरी गेंद डालनी जरूरी है या तो आखिरी रन होना जरूरी है. तो तेच इथे दाखवताना दिसतोय. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय गुलजारच्या वतीने. स्वतःचं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन मकसूद ओव्हर द विकेट मारा करणार. 10-12 पावलांचा रनअप आहे. स्पीड मेंटेन करेल का? त्याच्या समोर आहे उमामा. परंतु इशरत बांगीच ना नॉन स्ट्राईक एंडला. इशरत बांगी नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर इशरत बांगीवरती पूर्ण जिम्मेदारी राहील, रिस्पॉन्सिबिलिटी राहील. 24 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. मॅच इज ऑन. पुढचा बॉल, पहिला बॉल टाकेल. आखूट टप्प्याचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बहुत ही दूर ऑफ स्टंप वरून बाहेर जाणारा बॉल. आणि हा बॉल जातोय वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये. अंपायर खालिद मुजावर थोडासा आमच्याकडे फेस करतायत आणि रोमॅन्टिक पोझिशन मध्ये देत आहेत वाईड. दोन्ही हात लांब करून वाईड बॉल. वाईड बॉलने धावसंख्या वाढवली जाते. संघाची रन संख्या बन रही है 6 धावा. बघता भजी मागता वडे अशी ही पद्धत गोलंदाजीची. अरे बाबा, आपल्याला इन टू द पिच गोलंदाजी करायची आहे. इन टू द विकेट गोलंदाजी करायची आहे. अर्जुनाला तो फक्त डोळा दिसला होता आणि त्यामुळे त्याने तो बाण मारला. गोलंदाजाला ते 3 दांड्या दिसल्या पाहिजेत, यष्ट्या दिसल्या पाहिजेत. त्यांचा वेध घेणे फार गरजेचं असतं. रन संख्या 7 वरती पोहोचवली जाते. पुन्हा एकदा हा मात्र उडवलाय परंतु बॉल हवेत आणि सरळ झेपावला जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट. थँक्यू व्हेरी मच. पुढचा बॉल नवीन फलंदाजासाठी जातोय. यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र तटवला जातोय. एका धावेसाठी नवीन फलंदाज येतोय अलकमा यांच्याकडून 1 धाव केली जाते. सुपर जायंट सुरुवातीला चांगली फलंदाजी करतील असं वाटलं होतं, परंतु 2 लगातार धक्के मिळत आहेत. तिसरा धक्का मिळणार का? ती मात्र काम करण्याचं ते संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती बावावरती.
इशरत बांगीवरती जो कर्णधार आहे इशरत बांगी यावेळेला मात्र स्ट्राईक एंडला राहील. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज अलकमा. धावसंख्या झाली आहे 8 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. जबरदस्त गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडून. पहिल्या षटकामध्ये बावा, दुसऱ्या षटकामध्ये मकसूद. 4 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. याचा अर्थ 22 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 8 9 ना 8. करावं लागेल गोलंदाज पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन. लाईव्हचा प्रॉब्लेम झालाय. वेलकम बॅक. ओके, परत एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली आहे, रनसंख्या बनी आहे 19. यावेळेला मात्र हलकेच लेटखट खेळला गेलाय 1 धावेसाठी. 1 धावेने इंटेलिजंट क्रिकेट पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला बावाच्या या गोलंदाजीवरती. कारण नो रिस्क फलंदाजी करणे गरजेचं आहे. यावेळेला बावाच्या विरोधात रिस्क घेऊन विकेट देण्यापेक्षा आपण याची ओव्हर खेळून काढावी, मकसूदची ओव्हर खेळून काढावी, रनसंख्या 1-1 ने वाढवावी. 6-7 धावा आल्या या षटकामध्ये तरी आपण प्रहार करू शकतो कारण आपल्याकडे कॉन्फिडन्स आहे. हे मात्र दाखवतो इशरत बांगी. 1 धाव वाढते 20 धावा. पुन्हा एकदा फर्स्ट शॉट चांगला आहे परंतु तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. एकदा पुन्हा एकदा हा रनआउट होईल का? हा रनआउट. ओहो, ये क्या किया बाबा तूने. आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. एखाद्याचा नेम काढणे इतकं सोपं नाहीये. वाजवणे नेम तो फार सोपा आहे. पक्षाचा नेम काढणे आणि स्टंपचा नेम काढणे यासाठी तुम्हाला चाणाक्ष असावं लागतं. शिकार करायची असेल तर पारधी बनावं लागतं. 1 धाव. 1 धावेसाठी धावसंख्या 23. 15 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. या षटकामधील शेवटचा बॉल. 13 बॉल आणि 15 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. थोडासा फील्ड पोझिशन मध्ये बदल करत असताना या ठिकाणी मात्र परत एकदा ओके पुढचा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा 1 धावेने धावसंख्या वाढवली जाते 24 वरती. 20 रनिंग बिटवीन द विकेट सुपर डुपर करत असताना 2 धावा 1 धावा करत 24. कोण येणार नवीन गोलंदाज? तर साऱ्या आमच्या जे काही आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून आपल्याला रिक्वेस्ट येत आहेत की लाईव्ह दिसत नाहीये त्यावरती काम केलं जाते. थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला माहिती आहे मोबाईलमध्ये नेटवर्क बॅटिंगमध्ये फुटवर्क फार गरजेचं असतं. 9 बॉल 13 धावा. ओहो, व्हॉट अ डिलेव्हरी, फ्लिपर डिलेव्हरी, यॉर्क डिलेव्हरी. नवीन फलंदाज जखडून ठेवलाय फलंदाजाला. बॅटर नेम काय? श्रेयस. फलंदाजी करण्यासाठी तयार. 8 बॉल 13 धावा. काय ड्रॅमॅटिक चेंज आउट केलाय या ठिकाणी मात्र सुनील मुरे यांनी. वन ऑफ द फायनेस्ट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली कालपासून तर ती या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. विकेट घेणे ही एक वेगळी गोष्ट आहे परंतु जेव्हा आपल्या टीमला गरज असते तेव्हा डॉट डिलिव्हरी टाकणे आणि ते परफेक्शनने टाकणे फार गरजेचं आहे. 8 बॉल 13 धावांची आवश्यकता. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बीट केला गेलाय. यावेळेला बॉल जातोय पॅडवरती आदळतोय. इनटू द पिच गोलंदाजी याला म्हणतात. इनटू द पिच गोलंदाजी. 1 धाव दिली आहे. षटक संपते. 7 बॉल 13 धावा होत्या. सॉरी यावेळेला षटक संपलं जातंय. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता होती. 1च धाव दिली आहे. 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. ड्रॅमॅटिक टर्नआउट. हे आहे अँटी क्लायमॅक्स.
पूर्णगड सुपर जायंट यांना पाहिजे होत्या 38 धावा पहिल्या 4 षटकामध्ये बनवल्यात त्यांनी 25 धावा 13 धावांची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर होईल 12 धावा जर बनवल्या तर. 6 बॉल 13 धावा. काय ड्रॅमॅटिकली चेंज आउट झालाय या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये कम्प्लीट चेंज आउट करून दिलाय ते गोलंदाज सुनील मुरे यांनी. वन ऑफ द फायनेस्ट बॉलर सुनील मुरे खटक्यार बॉटनी जाग्यार पलटी करून टाकलाय हा सामना. नवीन गोलंदाज येतोय शकील बांगी फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. इशरत जो कर्णधार आहे, कॅप्टन आहे, यावेळेला कॅप्टन्स इनिंग खेळावी लागेल, मॅच विनिंग इनिंग खेळावी लागेल. 6 बॉल 13 धावा आतापर्यंत या मैदानावरती 6 बॉल 8 धावा सुद्धा डिपेंड झाल्यात. 6 बॉल 13 धावा डिपेंड होऊ शकतात. 6 बॉल 13 धावा इतक्या काढणे सहज शक्य नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर समुद्राच्या बाजूने वाऱ्याच्या लहरा, जे म्हणजे वाऱ्याच्या लाटा येत आहेत या बाजूने, तर त्यावेळेला आपण जर एक मिड विकेटच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तर विथ द विंड होणार नाही, ते अगेन्स्ट द विंड होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पॉवर जनरेट जरी केली तरी ते इलेव्हेशन मिळेल का? बॉलला हॉरिझॉन्टली पाठवावं लागेल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ते काम होईल का इशरत कडून? 6 बॉल 13 धावा, एक रोमांच बनता हुआ इस मॅच में. गोलंदाजीचा भार स्वीकारतोय राईट आर्म राऊंड द विकेट शकील. आखूड टप्प्याचा बॉल, हा बॉल मात्र पाठवला जातोय, सीमारेषे जवळ जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी ओहो, हा राकिरी इला मनात आणि पोचला दुकानात. फलंदाज बाद होतोय. यावेळेला तिसरा धावांची 5-12. हे 6-13 होता, आता 5-12 झाले. 12 कोणाचे वाजणार? 7-5चा भाव कोण लावणार आणि कोण कोणाचे वाजवणार? 12. यावेळेला मात्र असं झालंय की रानलान टोब्बर आणि वडलान वाटीबर, यावेळेला ही परिस्थिती निर्माण केली गेली आहे. सुपर जायंट्सची संघ आहे पूर्णगड सुपर जायंट्स. गुलजार हिरोज कडून हिरोची कामगिरी. खरोखरच आपण जेव्हा पिक्चर पाहतो तेव्हा पहिला हाफ असं वाटतं की हिरो नेहमी आपल्याला असं वाटतं 80% पाहताना पिक्चर, तेव्हा हिरो हा डाऊन द अंडर असतो, म्हणजे डाऊन अंडर असतो. नंतरच्या 20% हिरो छलांग मारतो आणि क्लायमॅक्समध्ये पराजित करतो. यावेळेला मात्र गुलजार हिरोज बासितसाठी गोलंदाजी करण्यासाठी तयार. आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा हे आहे लालच. हे बाबा बाबा, जाळं फाटलं, मासा निसटला आणि हा मासा असा तसा निसटला नाही, हा विजयाचा मासा निसटलाय. जातो चौकार. दिशा परत एकदा बदलली आहे. पुन्हा एकदा 1 धाव, 3 बॉल 6 धावा. रंगतदार रोमांच आणि रोमहर्षक तर काय असते ते ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला. ओहो, मॅच इज ऑन. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. हा बॉल मात्र तटवला होता, 1 धाव आली असती, परंतु जसं म्हटलं ना, बडे बडे मोठ्या घराचे पोकळ वासे, मोठ्या घराचा पोकळ वास आणि वारा जातो भसा भसा, त्या पद्धतीने हा बॉल गेलाय. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 3 बॉल 7 धावा. 3 बॉल 6 केल्या तर 4 बॉल 8 था. 3 बॉल 7, 5 बॉल 12 होते, 4 बॉल 8, 3 बॉल 7. 3 बॉल 6 केले तर, ऐकून घ्या पूर्ण, 3 बॉल 6 केले तर सुपर ओव्हर होईल. 3 बॉल 7 खेळण्यासाठी तयार आहे इशरत. आता मात्र या हिरोवरती अवलंबून आहे की गुलजार हिरोजला कोण पराभूत करणार. सुपर जायंट्स किलर ठरणार का? पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल. ओ वाईड बॉल, अंपायरचा इशारा येतोय. वाईड बॉल, येस इट इज WIDE वाईड, अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात. 3 बॉल 6.
हे मात्र काय होतंय आता, यावेळेला दिशा बदललीये. गोलंदाज नाव आहे शकील बांगी, यावेळेला टाकतोय नांगी गोलंदाज. इशरत, ये भाऊबंदकी इथे काही कामाची नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय, जातोय का हवेमध्ये बॉल आहे, परंतु उत्कृष्ट झेल. ये अंडर द प्रेशर लिया हुआ क्या कैच है, क्या कैच बनाए कि मैच बनाए. ये कैच नहीं है, ये मैच है. और विकेट का पता फरान, या फरानने विजय घोषित केलाय का आपल्या संघासाठी, कारण काय कॅच घेतली आहे. आपल्याला आठवत असेल T20 क्रिकेटमध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ हे जतून सप्रूचे ते 3 शब्द अजरामर झाले, कारण ती अजरामर कॅच घेतली होती सूर्यकुमार यादवने आणि आपण T20चा वर्ल्ड कप जिंकला होता. आणि इथे मात्र पहिल्या राऊंडमध्ये बी ग्रुपच्या पहिल्या राऊंडमध्ये कॅच घेतली जाते, परंतु ही सर्कल 38 सर्कलच्या जराशा बाहेर कॅच घेतली गेली आहे. फरहानकडून 2 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 6 धावा. नवीन फलंदाज बिग हिट करणार का, वकास सोलकर फलंदाजी करण्यासाठी तयार. या बॉलला पाठवायचं होतं सीमारेषा बाहेर, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. 1 बॉल 6 धावा. सुपर जायंट कडून अगदी तोंडातून घास काढून घेतलाय, जसं की म्हणतो की वाघाचे जबड्यातून दात म्हणजे आपण मोजतो त्या पद्धतीने या वेळेला या गोलंदाजांनी आणि फिल्डर्सनी हा जबड्यातून विजय निष्ठवून काढलाय. सुनील मुरे मॅन इन फॉर्म. यावेळेला मात्र फटका फसलाय, फलंदाज बाद विजयी होतोय गुलजार हीरोज, आखिरकार साबित हुए हीरोज. और फील्डिंग पोजीशन अगर देखा जाए तो